गुन्हेगारीच्या घटनांचं प्रमाण वाढत असताना आता पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका वॉचमनवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर येतेय। चिंचवडमध्ये वॉचमनवर जीवघेणा चाकूने हल्ला करण्यात आलाय। सुदाम नारायण कामिठे हा वॉचमन या घटनेमध्ये गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं कळतंय। या प्रकरणी राम देवराम लोंढे या आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना रात्री 9च्या सुमारास घडली। यावेळी इमारतीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही जीवघेणी घटना कैद झाली आहे। लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी याबद्दल दिलेले तपशील आपण पाहूया। सुदाम कामिठे हा वॉचमन शांतिवन सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून कामाला आहे। काही महिन्यांपूर्वी राम देवराम लोंढे हा आरोपी हाऊसकीपिंगचं काम या सोसायटीमध्ये करत होता। त्याने काम सोडून इतर ठिकाणी सुद्धा कामं हाती घेतली होती, परंतु शांतिवन सोसायटीत कार वॉशिंगसाठी तो हमखास यायचा। हेच जखमी सुदामला खटकत होतं। यावरून त्यांच्यामध्ये अनेकदा किरकोळ वादही झाले होते। वॉचमन सुदाम हा रामला सोसायटीमध्ये येण्यास मज्जाव घालत होता। इथे काम करू नकोस असंही म्हणायचा। यामुळेच राम लोंढेला सुदाम याचा प्रचंड राग यायचा आणि याच रागातून राम लोंढे याने शुक्रवारी म्हणजेच 20 जून 2025ला रात्री 9च्या सुमारास तयारीसह येत वॉचमन सुदामशी आधी बोलण्याचं नाटक केलं आणि मग चाकू काढून त्याच्यावर थेट हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये सुदामच्या पोटावर वार करण्यात आले। प्रतिकार केल्यानंतर सुदामच्या डोक्यात रामनं सिमेंटची वीट मारल्याचं सुद्धा या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। यानंतर मात्र सुदाम जागीच कोसळला। या घटनेनंतर फरार झालेल्या राम लोंढे याला चिंचवड पोलिसांनी थेरगाव परिसरातून अटक केली आहे। सुदाम कामिठे याची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत असल्याचं कळतंय। सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या या घटनेत नेमकं काय घडलं हे आपण आता पाहूया।